माझे नाव सरिता चंद्रकांत पाठारे। आम्ही सगळे असे झोपलेलो हॉलमध्ये। तर त्यांनी काहीतरी 1:30च्या सुमारास दरवाजा खोलला आमचा। पूर्ण कपाट ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं। थोडी 5,000 रुपये कॅश होती ती नेली। तर आम्हाला थोडा आवाज आला, जाणवला। मिस्टर उठले तर त्यांना वाटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील, म्हणून त्यांनी पण लाईट चालू केली। तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते। तर एक होता तो डायरेक्टली बोलला, झुकेगी नहीं साला पुष्पा। आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाजात घातला आणि एक दांडूक घातला। तर आम्ही दाबून ठेवला। तर नंतर ह्यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा। मी बाबांना आवाज दिला। बाबा झोपलेले, त्यांना काहीच माहिती नाही। त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत। आम्ही जिनावरचं फालका ओपन केला, वरती गेलो आणि जोराजोराने आवाज दिला। आवाज दिल्याबरोबर मग ते साईडची लोकं थोडी उठली, पण त्याच्या 5 मिनिटं आधी ते निघून गेले। बाबा संभाजी वाघमारे, रात्री आम्ही झोपलेली, आम्ही तीनच, म्हातारी ना आम्ही दोघंजण, आम्ही झोपलेली ना हे रात्रीचं आलं ना एकदम दरवाजा खडखड उघडला। तर मी बोललो कोण आहे, तर माझा आलं धावत ना माझं तोंडच दाबला आणि कोयता ठेवला मानावर। मग मला काय सुचलं नाही, मला बोलायला पण नाही, यांना काहीच नाही। आणि मग बघतं तर ह्यांच्याकडे दोघंजण आलं, तिकडे कपाट उघडला, तिकडे एकजण टी व्ही जवळ। आणि मी त्यांना बोलतोय काय अरे काय करता, काय आहे आमच्याशी। मला बोलतं चिबस नाही तर कापून तुला। अर्धा एक तास होतं घरात, लाईटी बिटी सगळ्या लावल्या, सगळ्या शोधला। आणि मला बोलत मोबाईल दे। बोलू बाबा माझ्याजवळ कुठं मोबाईल आहे, माझ्याजवळ नाही। ह्यांचा मोबाईल न्याला, बोलू माझ्याजवळ नाही मोबाईल। तर बोलते बघ दांडूक घालून तुया बोलते, आणि निघून गेलं आणि बाहेरनं कडी घातली। रायगडच्या सुधागडमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। आरोपी आधी गावाची रेकी करायचे आणि मग घरांवर दरोडा टाकायचे। रायगड पोलिसांना ही बाब लक्षात येताच रायगड पोलिसांनी 8 दिवस सापळा रचून एकूण 6 आरोपींना जेरबंद केले। रायगडच्या सुधागड तालुक्यातील हातोंड बौद्धवाडी आणि मौजे गोंदावमध्ये हे आरोपी दरोडे टाकून पसार झाले होते। या सर्व आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि त्यांची टीम करत आहे। सापडलेले दरोडेखोर हे राज्यातील पुणे, जळगाव, इंदापूर, बीड आणि संभाजीनगर भागातील असल्याची माहिती समोर येते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।